एकीकरण समिती, बहुजन एकीकरण समिती ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 साठी संपूर्ण बहुजन समाजाला आव्हान आहे. रवींद्र चांगो शिंदे, कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त आणि कामगार नेता, युनियन लीडर, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र एसटी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, ऑल कामगार संघटनांचे, ट्रेड युनियनचे प्रतिनिधित्व गेले 15 वर्ष करत आहे. हे 15 वर्ष युनियनचे, ट्रेड युनियनचे काम करता करता कधी कामगार नेता, युनियन लीडर झालो हे मला कळलं नाही. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं 1960 पासून कामगार चळवळ, आंबेडकरी चळवळ, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं 1960 पासून कामगार चळवळ आणि आंबेडकरी चळवळ मध्ये बहुउद्देशीय काम आहे. कामगार चळवळ घडवली, कामगार घडविले, कामगारांना नोकरी, धंदा, व्यवसाय दिला, अन्न, वस्त्र, निवारा दिला, राहायला घर दिलं, प्यायला पाणी दिलं. हे सर्व करताना सामाजिक प्लॅटफॉर्म असावा म्हणून आंबेडकरी चळवळ घडवली. समाजाला भलं मोठं बुद्धविहार, खाट रोड, महात्मा फुले नगर, ठाणे स्टेशन रोड, चंदनी कोळीवाडा, मागरी एरियामध्ये हाकेच्या अंतरावर दिलं. 1960च्या दशकामध्ये ठाण्याला दादोजी कोंडदेव स्टेडियम नव्हतं, गडकरी रंगायतन नव्हतं, की तलाव नव्हतं. तर या नगराचं नागरीकरण करण्यास बहुउद्देशीय जर मोलाचा हात कोणाचा होता तर दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेचा होता. 1970च्या दशकात तत्पूर्वी ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपालिका असताना चांगो शिंदे यांनी नगरपालिकेमध्ये स्वतःचे 2 नगरसेवक निवडून दिले. लहुइंगवेला निवडून दिलं, रमेश पंडितला निवडून दिलं. आणि सत्तेमध्ये असताना जे नागरिकांच्या विकासासाठी घडवता येईल ते दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी घडविलं. सफाई कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी वह्या पुस्तके कपडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने, त्या काही नगरपालिकेच्या वतीने वाटप दरवर्षी शैक्षणिक धोरण आले की करायचे. नगरपालिका असताना हे धोरण चालू ठेवलं, ते राबविलं. ठाणे महानगरपालिका आत्ताही ते धोरण दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं महानगरपालिका शाळातून राबवत आहे. हे विचारांती, धोरणांती हा जो विचार निर्णय जो होता दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेचा होता. स्वर्गीय चांगो शिंदे शिक्षण दुसरी पण प्रगल्भ बुद्धिमत्ता. 13 नोव्हेंबरला जन्म म्हणजे वसंतदादा पाटील, शेतकरी महर्षी वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री शेतकी. त्यांच्या जन्मतारखेबरोबर त्यांची जन्मतारीख आहे. वसंतदादा पाटलांचा 13 नोव्हेंबरला जन्म झाला, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे 13 नोव्हेंबरला जन्म झाला. म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्ता या 2 नेत्यांमध्ये होती. म्हणून चांगो शिंदेने राजकारणाच्या सत्तेत स्वतः न येता राजकारणी घडविले. वसंतराव डावखरेंसारखा 1987 मध्ये नेता दिला. आम्ही घरोघरी फिरलो, घराघरातून मतदार निवडले, घरोघरी फिरलो, घरोघरी सर्वे केला, घराघरातून मतदार निवडले. वसंतराव डावखरे सारखा महान काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवार दिला, नगरसेवक दिला, महापौरही घडविला. असं चांगो शिंदेचं बौद्धिक प्रगल्भ राजकीयमध्ये वर्चस्व होतं. हे लाल मातीच्या शहरामध्ये जन्मलेला आम्ही 1930 मध्ये ठाणे शहरात आलेलो आम्ही, ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरात आलेलो आम्ही. ग्रामपंचायत, नगरपालिका अस्तित्वात घडविले, जे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे घडविले. स्वतः सफाई कामगार लागले. आधी सफाई कामगार करता युनियनचं काम करता अनेक लोकांच्या संपर्कात आले. मधु जोशी असतील, साथी जॉर्ज फर्नांडिस असतील, मधु दंडवते असतील, मृणाल गोरे असतील, भाई वैद्य असतील आणि आता
नुकतेच वारलेले बाबा आढाव, कामगार नेता बाबा आढाव हे होत. अनेकांच्या संपर्कात आले. अनेकांच्या संपर्कात आल्यानुसार कामगार नेते, युनियन लीडर घडले. ते केवळ ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा विकास करण्यासाठी, विकास घडविण्यासाठी घडले. असे होते दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी ठाणे घडविलं. महानगरपालिका प्रस्थापित केली. एक श्रीमंत महानगरपालिका जगाच्या इतिहासावर, महाराष्ट्राच्या इतिहासावर घडविली आणि मुंबईनंतर 2 नंबरची श्रीमंत महानगरपालिका असं नाव लोक मिळवून दिला. नगरसेवक येतात, नगरसेवक जातात, नगरसेवक येतात, नगरसेवक जातात, पण एक नेता, कामगार नेता असा होतो की स्वतः नगरसेवक होता, तो राजकीय नेता होता, पण कामगार नेता, युनियन लीडर म्हणून या ठाणे शहराला रंगरूप देतो. घनकचरा नियोजन करण्यासाठी त्या काळी 80च्या दशकामध्ये घनकचरा नियोजन करण्यासाठी त्या काळी 80च्या दशकामध्ये स्वतः दिल्लीला गेले. त्यावेळेचे नगरपालिकेचे अधिकारी असले पटवर्धन पटनाईक कुलकर्णी सारखे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आणि स्वतः महापौर त्यावेळेचे नगराध्यक्ष सतीश प्रधानांना बरोबर घेऊन चांगो शिंदे दिल्लीला जाऊन आले. दिल्लीवरून मोबाईल व्हॅन आल्या 1980च्या दशकात. ज्या डबा गाड्या होत्या, बैलगाड्या, ज्या बैलगाड्या कचऱ्याने, हाताने कचरा व्हायचा, त्या मोडीत काढून मोबाईल व्हॅन 1980च्या दशकात आणले. ते कोणी आणले असेल तर चांगो शिंद्यांनी आणलं. दादाजी कोंडदेव स्टेडियम घडविलं, गडकरी रंगायतन घडविलं, तर कोणी घडविलं? दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेकडे. कोणीतरी म्हटलं, बाळासाहेब ठाकरेंकडे विचार मांडले की ठाण्याला एक नाट्यगृह संपदा असावी, नाट्यकला गुणांसाठी असावी. हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे, त्यावेळेचे नगराध्यक्ष सतीश प्रधान यांना आदेश दिले. सतीश प्रधानांना आदेश दिले, सतीश, मला ठाणे नगरामध्ये एक नाट्यगृह हवंय आणि एक खेळांसाठी खेळाडूंना दादाजी कोंडदेव स्टेडियम हवंय. तर दिवंगत कामगार नेते, तुमचे जे काही सवंगडी असतील त्यांना सोबत घ्या. नगरपालिकेतले तुमचे जे काही सवंगडी असतील त्यांना सोबत घ्या आणि मला गडकरी रंगायतन म्हणजे नाट्यगृह झालेलं पाहिजे, स्टेडियम झालेलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी आर्किटेक्ट दिले, वास्तुविशारद दिले सतीश प्रधानांना आणि सतीश प्रधानांनी, साहेब बऱ्याच अडचणी येतील, अडचणी येऊ द्या, पण मला नाट्यगृह पाहिजे. हे नाट्यगृह घडलं, हे दादाजी कोंडदेव स्टेडियम घडलं, नाट्यगृह घडलं. मासुंदा तलावाच्या मध्ये भराव केला गेला कोपऱ्यामध्ये आणि गडकरी रंगायतन घडलं. अशा प्रकारचं गडकरी रंगायतनचा जन्म झाला, दादाजी कोंडदेव स्टेडियमचा जन्म झाला. ते दिवंगत कामगार नेते त्या काही झोपडपट्टी हटून 1947 जागा दिली, जे स्टेडियम मैदान घडलं आणि 78-79 मध्ये दादाजी कोंडदेव स्टेडियम घडलं. हे कोणी घडवलं? हे कोणाच्या कर्तृत्वानं घडलं? दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे. ग्रामपंचायत, नगरपालिका घडवली, कोणी घडवली? चांगो शिंदेनी घडवली. महानगरपालिका कोणामुळे प्रस्थापित? ठाणे. प्रस्थापित प्रशासक पहिले जे कोणी आलं ते चांगो शिंदेच्या घरी आले. पूर्ण खाटण रोड विभागाचा दौरा केला, महात्मा फुले नगरचा दौरा. कामगारांची ती दुरावस्था, कच्च्या स्वरूपाच्या लफाटाचाळी बघून त्यांना प्रशासकाला दया आली. आयुक्त सोनी प्रशासक यांनी तात्काळ पक्क्या स्वरूपाची घरं कामगारांना देण्याचं सुचवात केलं आणि लगेच बांधूनही दिले. आजही ते घरं आहेत, आजही संक्रमण शिबिर आहे खाटण रोड विभागात. आज एसआरए होत आहेत, बहुउद्देशीय शहर घरं होत आहेत, पण त्या काही चांगो शिंदेने दांडलं. सफाई कामगारांची घरं पाहिजेत म्हणून स्वतः वर्गणी काढून घरासाठी भली मोठी 1 लाखाचा भूखंड घेतला आणि उद्घाटनही केलं. ती योजना मार्गी लागली नाही कारण लोकांची संवेदना नव्हती. म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, कामगारांचं भविष्यातील भलं व्हावं, कामगारांचं भविष्यातील भलं व्हावं म्हणून म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी दिली. नुसती सोसायटीत नाही बांधली, म्युनिसिपल क्रेडिट बँक नाही बांधली, पतपेढी नाही बांधली, तर तिची इमारत 4 मजली इमारत कडवा लेन येथे बांधून दिली. 80च्या दशकात संपूर्ण बहुजन समाजाचा समाज एकत्रीकरण केला. बहुजन समाजाचा एकत्रित समाज केला, एक समाज आणला आणि दाखवून दिलं. भलं मोठं बुद्धविहार घडवलं. ती जागा असून बुद्धविहार अजून खाटोंडर महात्मा फुले नगर जोशी बेडेकर कॉलेज समोर आहे. काय नाही केलं चांगो शिंदेने? जेवढं नाही केलं तेवढं कमीच आहे. इतिहास सांगतो तुम्ही तुम्हाला, आपण चांगो शिंदेने घडवलं. परंतु याच चांगो शिंदेंना राजकीय पटलावर जेव्हा यायचं होतं
ज्या वसंतराव डावखरेने त्यांनी निवडून दिलं, त्या वसंतराव डावखरेने त्यांनी निवडून दिलं, त्या वसंतराव डावखरेनेच पाटील सुरा कोपसून दिवंगत कामगार नेते चांगू शिंदेना पाडण्यासाठी मुन्ना बिस्ट आणि आमचे जावई दिलीप गायकवाड, सख्खे छोट्या मुलीचे जावे दिलीप गायकवाड आणि मुन्ना बिस्ट यांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये 92ला उभं केलं. चांगू शिंदेना भलीभाती पाडलं हो. पोलिसांचा रिपोर्ट होता, जनता दलाच्या तिकीटावर 101% चांगू शिंदेची सीट येणार, 350 मतांनी चांगू शिंदेने 900 मतं कामगार लोकांचे, 900 आणि 350 1250 वोट दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे आणि मुन्ना बिस्ट घेतले 900 मतं, चांगू शिंदेने घेतले 350 मतं, विलास डमेला पडले फक्त 1100 मतं. आता गणित करा, ही जर 1100 मतं विलास डमेलाला मिळतील त्यावेळी शिवसेनेची, तर 900 आणि 350 म्हणजे 1200 मतं नुसते चांगू शिंदेची होते, म्हणजे चांगू शिंदे निवडून येतो होते. परंतु वसंत डावखरेने खेळी केली, चांगू शिंदेना पाडलं. म्हणून मी पण आता धूर्त खेळी अशीच करतोय की मी स्वतः निवडणुकीमध्ये बहुजन एकीकरण समिती निवडून आणि 131 उमेदवार आम्ही प्रत्येक प्रभागातून निवडून जवळजवळ 50 उमेदवार हे ठाणे महानगरपालिकेमध्ये बहुजन एकीकरण समितीचे यावेत अशी मानस आणि इच्छा आहे. आणि एक अध्यक्ष या नात्याने बहुजन एकीकरण समितीचं हे आव्हान आहे सर्व बहुजन समाजाला, ना कोणाची महायुती असो ना कोणाची महाविकास आघाडी असो, फक्त येणार बहुजन एकीकरण समिती ठाणे महानगरपालिका एवढंच मी आवाहन करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.